ठाण्यात मनसेच्या कार्यकर्त्यांचा तुफान राडा काल पाहायला मिळालाय। उद्धव ठाकरेंच्या ताफ्यावर शेण बांगड्या फेकण्यात आलेल्या आहेत। ठाण्यात उद्धव ठाकरेंच्या सभास्थळी मनसैनिकांनी राडा घातलेला आहे। बीडच्या राड्याचे काल ठाण्यात पडसाद उमटलेले आहेत। या सगळ्या घटनेनंतर मातोश्रीवर आज बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। ठाण्यातल्या राड्यानंतर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी देखील रंगलेल्या होत्या। त्यानंतर मातोश्रीवर आज तातडीची बैठक होणार आहे। ठाण्यामध्ये ज्या पद्धतीने हा भ्याड हल्ला माजी मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांच्या या येणाऱ्या ताफ्यावरती झाला, खरोखर निंदनीय आहे। कारण की स्वतःला काहीतरी स्टंट करायचं आणि काहीतरी दाखवायचं की आम्ही काहीतरी करतोय आमच्या पक्षासाठी, हे करत असताना त्यांना हे देखील लक्षात नाही आलं। आपण जर का व्हिडिओ फुटेज बघितले तर ते ज्या पद्धतीने हे दगडफेक किंवा ही नारळफेक करत होते, त्यावेळेला सर्वसामान्य नागरिक जे तिकडे जात येत होते त्यांच्यावरती जर का लागला असता आणि कोणाला दुखापत किंवा काही गंभीर जखम झाली असती तर त्याला जबाबदार कोण होतं? ही जी चूक त्यांनी ह्या लोकसभेला केलेली आहे, तिकडे नागरिकांचा हक्क काढून घेतलेला आहे। हा विश्वासघात सर्वसामान्य जनतेचा आहे, नागरिकांचा आहे। महिलांना पुढे करून हा जो काही प्रकार केला गेला एकदम निंदनीय आहे। मर्द असाल तर मला वाटतं समोर या। बाईट कुठून दिली? मुंबईवरनं, गाडीमधून लपून छपून। आणि काय बोलतंय, काय भाषा तुमची? घरात घुसून हे करू ते करू, अरे काय आहे तुझं? हा, तू काय काय स्वतःला काय कोण समजता तुम्ही? हां, त्यामुळे ह्या शिवसैनिकांना ह्या अशा भाषा तुम्ही करू नका। शिवसैनिक कधी पण अंगावर घ्यायला तयार असतात, त्यामुळे तुमच्या अवकाशात तुम्ही राहा। काल हा प्रश्न तुम्ही संजय राऊतांना विचारलात का सकाळी? संस्कृती सगळी धडपड करायची आम्ही प्रयत्न करतो ना। आम्ही पहिल्यांदा सुरुवात केली ना। ज्यांनी सुरुवात केली त्यांना तुम्ही संस्कृतीचा प्रश्न काल विचारलात का? काल जेव्हा ते म्हणाले की नाही नाही ते आमचा काही संबंध नाही त्याच्याशी, तुम्ही लगेच ऐकून परत आलात। त्यांना प्रतिप्रश्न का नाही केला? प्रतिप्रश्न फक्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला करायचा असं काही नाही। संजय राऊतांनाही प्रतिप्रश्न करू शकता, एकदा विचारा। ही त्यांची संस्कृती आहे का? प्रश्नाचे उत्तर फक्त आम्हीच द्यायची का संस्कृतीच्या? लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।